मित्रांनो नमस्कार, मी मारुती बितवार. एक्सप्लोरिंग न्यू होरिझन्स TYBA कवितेचं नाव आहे द टॉईज. ओके, तुम्हाला दिसत असेल. आणि कवित्रीचं नाव आहे, जे कवी लेखक आहेत त्यांचं नाव आहे कवेंट्री पॅटमोर. आता लगेच आपल्याला काय बघायचं आहे, पूर्ण कविता इथे लिहून घेतली आहे पहा. ओनली फॉर यू. ओके, म्हणजे तुमच्यासाठी हे सर्व करणं आहे. सर्व लिहून घेतले आहे, त्याचा अर्थ वगैरे सर्व सांगणार आहे पहा. TYBA ची कविता आहे, सेमिस्टर 6वी. कोणी नापास होऊ नये या उद्देशानं बनवलेली कविता आहे. कारण का शेवटचं वर्ष आहे, जर किंवा काही जणांचे बॅकलॉग पण असतील त्यांनासुद्धा हे उपयुक्त ठरावं म्हणून हा व्हिडिओ आहे. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. आणि मी आहे मारुती बितवार. आणि आता करणार आहे मी द टॉईज या कवितेवर प्रहार. थोडक्यात मी तुम्हाला काय सांगणार आहे थोडक्यात मी तुम्हाला याचा सारांश सांगतो पहा. कवितेमध्ये काय आहे, एक मुलगा असतो आणि एक बिझी शेड्यूलमधला वडील असतो पहा, जे की मुलाला वेळच देत नाही. पण या दुर्दैवाने या मुलांची आई वारलेली असते, ज्यांनी स्वर्गवासी झालेले असते. तो मुलगा काय करतो, वडिलांकडे जातो. बाबा मला हे पाहिजे ते पाहिजे असं काहीतरी विचारतो नाही का. तेव्हा तो वडील काय होतो, चिडतो, कारण का तो कामामध्ये असतो. जो तब्बल 7 वेळा सांगतो पहा. वडील म्हणतो की याला एक नियम ठरवून दिलेला असतो की बाबा मी कोणाला बोलत असतो ना तर मध्ये मध्ये येऊन बोलू नको नाही का. मग मुलगा काय करतो जातो जवळपास 7 वेळा याचे नियम तोडतो. एकदा काय करतो 7व्या वेळा नियम तोडल्यावर 8व्या वेळी वडील काय करतो, त्याला शिवा देते. हे बस की रे गाबऱ्या, काय तुला कळते की नाही, मध्ये माणूस असताना बोलू नको ना, असं सांगलो ना तुला मी, असं एक बार सांगणं ऐकू येत नाही का, असं म्हणून एकदम जोरात बोलतो पहा. हा वडील कोणाला आहे, हा मुलाला. हा मुलगा पहा बिचारा मस्त, वडील त्याला आई नसते, मस्त शॅड याच्यानं काय करतो तो जातो पहा कुठं, डायरेक्ट जातो बेडवरती जाऊन मस्त झोपतो पहा. त्याची आई जर असते तर पेशन्स वगैरे ठेवली असती, पण तो नसती. पण त्यानंतर काय करणार पाप हो का, जाऊन त्याच्या बेडवर जाऊन झोपतो. मग खूप रडत झोपतो. आणि त्याच्या बाजूला सर्व त्याच्या गोष्टी वगैरे ठेवलेल्या असतात. त्याने त्या काही अगोदर असं त्याचं हे दुःख त्याच्या वडिलाला आतापर्यंत कळेल नसतं पहा. त्यांना आतापर्यंत त्याचं दुःखाची सांत्वन व्हावं किंवा दुःख त्याचं कमी व्हावं, घरी कोणीतरी आपल्यासोबत राहावं म्हणून असे खूप साऱ्या वस्तू वगैरे त्यांनी त्याच्या टेबलासमोर बनवून ठेवलं होतं पहा. मग नंतर काय करतो, वडिलाला जाण होते. वडील नंतर जाते पहा, शेवटी संध्याकाळी जाऊन त्याच्या बेडजवळ जाऊन बघते तर मुलगा रडत झोपलेला असतो. त्याचे पूर्ण डोळे पाणवलेले असतात. मग त्या वडिलाला रिअलाईज होते की बाबा हे मी काय करून बसलो, मी शिवा दिल्यामुळे त्यांना आता नंतर काय होईल, काय करून तर बसेल नाही का. मग असं म्हणतो आणि नंतर तो देवाकडे जातो. देवाला प्रार्थना करतो हा मुलगा की बाबा बघा मी माझ्या मुलाला नियम ठरवून दिलं होतं, तो पाळला नाही आहे, म्हणून मी त्याला डायरेक्ट शिवाय दिलो आहे. पण देवा तू तर एवढे सारे नियम बनवलास आम्हाला, सत्य बोलणे असो, चोरी करणे असो, पण आम्ही ते हमेशा तोडत असतो पहा. तरी पण तू आम्हाला सांभाळून घेत असतो, तसं कधी रागावत नाही असा. आणि पण हे माझं चुकीचं आहे, मला क्षमा कर, कायमचं क्षमा कर. आणि हे जे आहे तर असं नाही व्हायला पाहिजे. मी नंतर म्हणजे स्वतःचं सांत्वन करून घेतो पहा, कोण, वडील. तर बघा अशा प्रकारची कविता आहे, थोडक्यात समजून घेऊया. डायरेक्ट सुरुवात करतो पहा. पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर नक्की सबस्क्राईब करा. डायरेक्ट आपण सोप्या भाषेत सांगणार आहोत त्यामुळे नाही का. चला डायरेक्ट कविता बघू. माय लिटल सन हू लुक्ड फ्रॉम थॉटफुल आईज. माझ्या लहान मुला, बघा आता तो वडील काय म्हणतो, हा वडील त्या मुलाचं वर्णन करताना काय म्हणतो पहा, त्या क्षणाचं. माझा लहान मुलगा हू लुक्ड फ्रॉम थॉटफुल आईज, तो काय करत होता, माझ्याकडं चिंतनशील असलेल्या विचारानं पाहत होता. म्हणजे त्याच्या डोळ्या असं माझ्याकडे एकदम आला आणि पाहत होता, जसं की मला वाटलं की थॉटफुल आईज आहेत, त्याचे डोळे कसे आहेत, तो काहीतरी विचार करत आहेत बाबा, काहीतरी विचार करत आहे असं मला वाटलं नाही का. मग त्याचे थॉटफुल आईज, बघा तो कधी बी ते थॉटफुल आईज जर कोणाचे दिसत असेल ना, मग एखादा मुलगा एका मुलीला काही बोलायचं असेल, एखादी मुलगी किंवा एका मुलाला बोलायचं असेल नाही का, जर त्याचे थॉटफुल आईज जर असेल तर काही विचार करणारे डोळे असतील तर समजून घ्यायचं, डायरेक्ट रागावायचं नाही आहे की बाबा तो काहीतरी बोलणार आहे, आपल्याला काहीतरी सांगणार आहे. मग ते किंवा एखादी आई, एखादा मुलगा जर सांगत असेल किंवा एखादी वृद्ध झालेली आई एका मुलाला सांगत असेल चिंतनशील डोळ्यांनी, तर ते मुलांना समजून घ्यायला पाहिजे की बाबा मला आई काहीतरी सांगत आहे. नाही आपलं काम वगैरे सोडून ना त्याला निग्लेक्ट नाही करायचं नाही का. तर तो मुलगा काय, त्याचा छोटा मुलगा काय करतो त्याच्याकडे पाहत होता चिंतनशील विचारशील डोळ्यांनी. आणि मूड अँड स्पोक इन क्विट ग्रोन अप वाईज. ओके, तर तो काय होता, इकडं तिकडे फिरत होता नाही का. आणि स्पोक म्हणजे त्याला बोलत होता कशा, तर जसं की ग्रोन अप वाईज म्हणजे मोठं झालेलं शहाणं माणूस असते नाही का, शहाण्या माणसासारखं इकडे तिकडे फिरत होता, हलत होता आणि येऊन बापाला काहीतरी बोलत होता नाही का, एकदम बोलायचा प्रयत्न करत होता. हॅव्हिंग माय लॉज द 7 टाइम डिसॉप्ट. आणि जो की तो बोलताना काय जवळपास त्याने 7 वेळेचं जे 7 वेळा आतापर्यंत उल्लंघन केलं होतं त्याच्या नियमाचं. लॉ
म्हणजे त्याचे नियम नाही का, म्हणजे असं सांगलं की बाबा कोणी माणसं असताना बोलू नको नाही का. म्हणजे 7 वेळा उल्लंघन करून तो काय करतो, त्याच्या चिंतनशील डोळ्यांनी इकडे तिकडे फिरत होता आणि मोठ्या माणसासारखं मला येऊन बोलण्याचा प्रयत्न करत होता, असं वडील म्हणतात नाही का. आणि काय म्हणते मग तेव्हा काय केलं, हो आय स्लक हिम, मी त्याला अडवलं, बाबा हे थांब रे, काय नाट करास काय 2 मिनिट थांब, असं नाही का, अडवलं त्यानं नाही का. अँड डिसमिस्ड विथ हार्ड वर्ड, आणि त्याला काय म्हणून डिसमिस केलं. डिसमिस म्हणजे बजाद, थोडं थांब ना, तुला सांगायला ऐकू येत नाही का, तर बाजूला म्हणून असं डिसमिस म्हणजे त्याला जाण्यासाठी दूर केलं नाही का. विथ हार्ड वर्ड्स म्हणजे हार्ड वर्ड्स, जसं की मी आत्ता कठोर शब्दात बोललो नाही का, त्याच्या हार्ड वर्ड्सनी आणि अनकिस्ड. पहा हमेशा जेव्हा मुलगा समोर यायचा, आई नसल्यामुळे तो काय करायचा, हो जेव्हा वडिलांना भेटायचा तेव्हा वडील काय करायचं, त्याला भेटून त्याच्या कपाळावरती किंवा त्याच्या गालावरती किस करून त्यांना पाठवायचे नाही का, प्रेमाने नाही का. मग आता काय केले, हो हार्ड वर्ड्सने त्याला डिसमिस केलं, त्याला शिवाय दिले, दूर जाण्यासाठी सांगितले, आणि अनकिस्ड ओके, त्यांना किस करताच ना त्याला पाठवून दिले, पहा जा दूर म्हणून सांगून टाकले. मग पहा मग तो काय म्हणतो, असं वडीलच सांगतो बा मी असं असं केलो भाऊ. आणि काय म्हणतो वडील, हीज मदर पेशन्स, आणि अरे मी असं उगच केलो नाही का, त्याची जर आई असली असती तर असं नाही केली असती, संयम बाळगली असती, पेशन्स ठेवली असती. पहा इथं पेशंट नावाचं एक हे दिले पहा, पण याचा अर्थ त्या काळामध्ये म्हणजे पेशंट होते पहा, पेशन्स होते पहा नाही का. म्हणजे ते अगोदरच्या काय इलाज एलिझाबेथ इरामधली ही कविता आहे, त्यामुळं 1823 मधले त्या असं लिहायचे हो का नाही का, पेशन्सला पेशंट ओके नाही का. मग ते काय म्हणते की त्याची आई असली तर बाबा पेशंट ठेवली असते, अशी रागावली नसती, बिंग डेथ, पण ती काय झाली हो ती दुर्दैवाने वारली आहे. देन फिरिंग लिस्ट हिज ग्रीप शुड हिंडर स्लीप, पण त्याला काय म्हणते हो की देन पण मला असं भीती वाटते की बाबा ते आता जे त्याचं जे दुःख आहे, त्यानंतर आता जे रागवलं मी त्याला, त्यामुळे त्याला जे दुःख झालं आहे त्या दुःखामुळे तरी त्याच्या स्लीपला, त्याच्या झोपीला अडथळा येऊ नको, ही मला खूप भीती वाटते, आता काय होते काय नाही असं तो म्हणते नाही का. मग समोर नंतर काय म्हणते बघा, आय व्हिजिटेड हिज बेड, म्हणजे काय म्हणते की मी मग परत काय केलं, मी त्याच्या बेडला व्हिजिट करण्यासाठी गेलो, म्हणजे भेटण्यासाठी गेलो, भेट देण्यासाठी गेलो. मग त्याला भेट देण्यासाठी गेलो, बट फाउंड हिम समलिंग डीप ओके. मग मी काय केलं हो, तेव्हा मला कुठेतरी आढळलं की हीच स्लंबरिंग डीप ओके, तो गाढ निद्रेमध्ये झोपलेला होता. गाढ निद्रेमध्ये झोपलेला असताना विथ डार्कन आयलिड्स अँड देअर आयलॅश एट फ्रॉम हिज लेट सॉबिंग वेट, म्हणजे काय म्हणते की तो गाढ निद्रेमध्ये झोपला होता विथ डार्कन आय, म्हणजे त्याचे जे डोळ्याचे खालचे पापणे असतात ते कसं झाले, ते डार्क एकदम काळे पडले होते पा, रडून रडून म्हणजे एवढं रडलं होतं पाहतो मुलगा. आणि देन लॅशेस एट फ्रॉम द लेट सॉबिंग वेट, म्हणजे ते कशाने पडले होते, होते आयलाइट्स डार्कन पडले होते की ते सॉबिंग वेट ओके, म्हणजे ओले झाले होते, जसं की आत्ताच त्यानं रडला होता, आत्ताच रडलेल्या त्या अश्रूमुळे काय झाले होते, त्याचे आयलिड डार्कन झाले होते आणि लॅश डेट झाले नाही का. त्याच्या खाली जे लॅश असतात नाही का, म्हणजे आपल्या जे अश्रू असतात ते अश्रू खारट असते बरोबर, त्या अश्रूमुळे काय असे फटी पडलेले असतात, मग त्याचे लॅश झाले होते. आणि अँड आय विथ मून, मग एकदमच त्याला बघून थक्क झालो, बापरे हे देवा हे काय करून बसलो मी नाही का, म्हणजे असं म्हणून तो काय म्हणतो एकदम थक्क झालो. मग किसिंग अवे हिज टीयर्स लेफ्ट ऑदर माय ओन ओके, मग तो काय करतो हो, मग एकदम भाऊक होतो आणि किसिंग अवे हिज टीयर्स म्हणजे त्याच्या डोळ्यांना एकदम असं चुंबन घेतो, किसिंग करतो आणि तो अश्रू दूर करण्याचा प्रयत्न करतो. पहा लेफ्ट ऑदर माय ओन ओके, म्हणजे तो स्वतः काय करतो हो, आता बघा लेफ्ट ऑदर माय ओन फॉर ऑन अ टेबल ड्रॉन बिसाइड हिज ओके, मग तो अश्रू अनावर दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि तो काय करतो, ते आपलं जे टेबल आहे नाही का, जे की ड्रॉन बिसाइड हिज हेड, म्हणजे त्याच्या त्याच्या हेडच्या बाजूलाच ठेवलेले जे टेबल आहे त्या टेबलावर डोकं ठेवून तो बसतो पहा नाही का. मग तो थांबतो नाही का, अदर्स माय ओन, म्हणजे त्याच्या स्वतःचं सुद्धा किंवा त्याचे स्वतःसुद्धा अश्रू गाळत त्या टेबलावर बाजूला ठेवलेल्या टेबलावर ते थांबतो की बाबा हे मी काय करून बसलो नाही का, मुलाला मी शिवा देतो. मग काय ही हॅड पुट विदिन हिज रीच, म्हणजे त्याच्या रीच म्हणजे जवळ नाही का, म्हणजे रीच आलो म्हणजे जवळ पोहोचण्यात आलो ना नाही का, असं ही हॅड पुट म्हणजे तो काय केला होता हो तो मुलगा, आता ते बाप सांगतो बघा की त्या मुलाचं, तर ही हॅड पुट विदिन हिज रीच, त्याच्या जवळ जे त्याच्या जवळपास काय त्यानं काहीतरी ठेवलेला होता नाही का, त्याचा मुलगा काहीतरी ठेवलेला होता, त्यामध्ये काय आहे ते अ बॉक्स ऑफ काउंटर्स अँड रेड वेन्ड स्टोन्स, म्हणजे याच्यात काय म्हणते हो अ बॉक्स ऑफ काउंटर, म्हणजे त्यांना असं म्हणतं की त्याच्यामध्ये खेळण्याचे जे नाणे असतात नाही का, किंवा आपल्या गोट्या असतात नाही का, मग ते त्या गोट्यांचा किंवा ते खेळायचे जे नाणे असतात, सिक्के असतात, त्या काउंटर्सचं ते काय तिथं बॉक्स ठेवलेले होतं. अँड रेड वेन स्टोन्स ओके, म्हणजे लाल पट्टे असलेले रेषा असलेले काही दगड ठेवण्यात आलेले होते पहा. अ पीस ऑफ ग्लास ब्रॅडेड बाय द बीच ओके, म्हणजे ग्लासचे काही तुकडे ठेवण्यात आलेले होते जे की त्याने बीचवरून आणला होता नाही का, समुद्र किनाऱ्यावरून आणला होता जेव्हा फिरायला गेले होते ते. आणि काय म्हणते की अँड 6 or 7 सेल्स, आणि त्याच्या बाजूला काय होते 6 ते
7 काय होते शेल्स होते नाही का. शेल्समध्ये काय हो तुम्हाला माहितीच आहे, शेल्स म्हणजे त्याला आपण काय म्हणतो शिंपले म्हणतो नाही का. तर शिंपलेसुद्धा त्याच्या बाजूला त्याने आणून ठेवला होता पहा. आणि अ बॉटल विथ ब्लू बेल्स ओके. आणि त्याच्याकडे एक बॉटल होती ज्याला ब्लू बेल्स नाही का म्हणजे घंट्यासारख्या आकाराचे त्याला ही का म्हणजे घंटेच्या आकारासारखे असलेली काही बॉटल होती. अँड 2 फ्रेंच कॉपर कॉईन्स. आणि त्याच्याकडे काय फ्रेंच म्हणजे त्यात फ्रेंचमधली कविता असल्यामुळे तो काय म्हणतो हो ब्रिटिश कविता आहे पण त्या फ्रेंचच्या वडिलांची हे करत आहे नाही का. मग काय म्हणते कॉपर कॉईन्स म्हणजे तांब्याचे 2 कॉईन्स ठेवलेले होते नाही का. 2 फ्रेंच कॉईन्स तिथे ठेवलेले होते. आणि रँग्ड देअर विथ केअरफुल आर्ट. आणि त्यांना त्या कॉपर कॉईन्सला काय होतं हो रँग्ड ओके म्हणजे त्यांनी काय रेखाटलेलं होतं सुंदर असं काळजीपूर्वक चित्र त्यांनी काय होतं रेखाटून ठेवलं होतं. कारण ते कशासाठी हे सर्व केलं होतं ना एवढं सारं ठेवलं होतं. आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी डिझाईन वगैरे काढून ठेवला होता. कारण का त्यांचं जर कोणी जर शिवाय दिलं किंवा त्याला करमत नसेल तर त्या दुःखांचं सांत्वन करावं आणि मला करमावं म्हणून त्याने असं करून ठेवलं होतं पहा. तो म्हणजे कशासाठी केलं होतं बघा केअरफुल आर्ट टू कम्फर्ट ही सॅड हर्ट ओके. म्हणजे त्याला कम्फर्ट वाटावं त्याला आरामदायी वाटावं कशापासून तर सॅड हर्ट म्हणजे त्याचं दुःख हृदय हमेशा दुःखत राहत गेलं कारण का त्याला आई नव्हती म्हणून नाही का. म्हणजे असं सांत्वन करणारी ही कविता आहे. सो व्हेन दॅट नाईट आय प्रेड टू गॉड आय वेप्ड अँड सेड. म्हणजे तो वडील काय म्हणतो की सो तेव्हा मी काय केलं हो नाईटलाच त्या नातीला आय प्रेड मी देवाकडे गेलो आणि मी कुठे गेलो हो देवाकडे गेलो आणि प्रार्थना करू लागलो. आणि आय वेप्ड अँड सेड ओके मी देवाकडे गेलो बघा मी आय वेप्ड अँड सेड मी त्यांना देवाला म्हणू लागलो. बघा काय म्हणू लागलो ते पहा आपण याच्यामध्ये जाऊ आपण. हां बघा तर देवाकडे जाऊन तो काय म्हणू लागला होता आणि तेच आपल्याला थोडक्यामध्ये इथं बघायचं आहे पहा. तो काय म्हणतो हो हां तो म्हणतो की हे देवा बघा काय ते म्हणजे काय हे देवा बघा इथं काय म्हणते व्हेन ॲट लास्ट विल आय विथ ट्रान्स्ड ब्रीथ नॉट वेक्सिंग 3 in days. आता VEXING असं आहे बघा याची स्पेलिंग तुम्हाला वाटत असेल वेक्सिंग 3 in days. आता याच्यामध्ये नेमकं काय म्हणते की तो म्हणते की हे देवा जेव्हा आम्ही काय करतो हो जेव्हा आमचा श्वास थांबेल ॲटलिस्ट विल लाय विथ ट्रान्स्ड ब्रीथ म्हणजे ब्रीथ म्हणजे श्वास नाही का. जेव्हा आमचा श्वास थांबेल तेव्हा काहीच म्हणजे आम्ही काही हालचाल करत नाही नॉट वेक्सिंग करेल 3 in days ओके. म्हणजे जेव्हा आम्ही मरून जाईल तेव्हा काय होईल आम्ही हालचाल करत नाही काही प्रतिक्रिया देत नाही आहे किंवा कोण्या गोष्टीचं किंवा काही त्रासदायी गोष्टी करत नाही आहे किंवा कोणतीच गोष्ट आम्ही करत नाही बरोबर. किंवा आम्ही आमचा जेव्हा श्वास थांबेल म्हणजे तो सांगण्याचा उद्देश हा दोन्ही वळीतून म्हणतो की बाबा जेव्हा आपण मरेल आम्ही जेव्हा मरतो ना एक खेळणी टाईप आम्ही बनून जातो नाही का. म्हणजे काय हालचाल नाही काय नाही कोणी जर हलवलं तर हलायचं नाही तर मग तसंच बसायचं नाही का. मग बाकी सर्व गोष्टी काय होते हो अशा होऊन जातात असं तो म्हणतोय. अँड दाउ रिमेंबरेस्ट ऑफ व्हॉट टॉईज वी मेड अवर जॉयज. आणि तो काय म्हणतो हो त्याच्यामध्ये की मग तेव्हा मला कुठं तर आठवतं आहे तेव्हा आम्हाला कुठं की किंवा तेव्हा काहीच काय म्हणते तेव्हा तुम्हाला कशाप्रकारे या खेळणीच्या माध्यमातून मला म्हणजे आनंद घेता येतं. म्हणजे याच्यात काय म्हणायचं म्हणजे सोपं साधे आता सांगतो की अँड दाऊ रिमेंबरेस्ट ऑफ व्हॉट टॉईज वी मेड अवर जॉईज. म्हणजे तेव्हा आम्हाला आठवतं की बाबा आम्ही लहानपणी काय करतो हो जे आठवतो नाही का लहानपणीचं काय तर जे खेळण्या होते नाही का तर जे हालचाल करत नव्हते त्यांना काय करतो दिलं आम्ही त्यांनाच आमचा आनंद मानत गेलो नाही का. मग अरे हे चला कंडक्टर आला घ्या पैसे घ्या अरे हे मी डॉक्टर आला माझा डॉक्टर आला नाही का माझं हेच आलं. म्हणजे असं छान पण त्या खेळण्यामध्ये आपण काय घेत होतो खरंच डॉक्टर आहे खरंच हालचाल करणारा आहे म्हणजे असा आपण आनंद घेत होतो. ते काय म्हणते की बाबा मला पण आता आम्ही जेव्हा मरतोय ना मग तेव्हा पण आम्हाला पण आता आठवायला लागलं की बाबा आम्ही कसं त्याच्यामध्ये छोट्या गोष्टीमध्ये ना त्यांना जिवंत करून आनंद घ्यायचं. हाऊ वीकली अंडरस्टूड दे ग्रेट कमांडेड गॉड्स. आणि तो म्हणते की देवा काय म्हणते त्याच्यामध्ये की कसं म्हणजे देवा मला कसं समजत नाही आहे नाही का. कमांडेड गॉड देन फर्दर नॉट लेस ओके. कसं समजत होतं की म्हणजे आम्हाला कशी तुमची कमांडेड म्हणजे काय हो देवांची लीला किंवा देवांचा आदेश म्हणून नाही का. हाऊ वीकली आम्ही तुझी ती जी लीला होती जी की कोणती लीला हो टॉईजमधनं आनंद घेण्याची ती लीला आम्ही कसं समजू शकलो नाही हे देवा. मी हे काय करून बसलो. देन फादर नॉट लेस दॅन आय हुम दाऊ हॅस्ट मोल्डेड फ्रॉम द क्ले. म्हणजे ते काय म्हणते हो म्हणजे क्ले ओके काय आपल्या क्ले म्हणजे चिखलापासून जे मोल्डेड नाही का बनवलेले जे जे असतात त्याच्यापासून आम्ही कसं सर्व गोष्टी करत गेलो त्याच्यापासून सर्व आम्ही आनंद घेत गेलो. दाऊ इट लिव्स दाय काय व्रॅथ अँड से आय विल बी सॉरी फॉर देअर चाइल्डनेस.
आणि त्यामुळे आम्ही हे सर्व सोडून टाकून आम्ही ते काय मी तुला सांगतोय की बाबा आय विल सॉरी, जे काही सर्व केलो आहे मी आत्ता ह्या मुलासोबत किंवा हे झालं आहे तर ते सर्व मी त्याच्याबद्दल माफी मागतो. अँड देअर चाइल्डीनेस. ओके, म्हणजे ते म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की ती चाइल्डीनेस म्हणजे लहानपण देगा देवा मुंगी साखर आहे चरवा जसं म्हणतात ना, त्याच्यामध्ये की म्हणते की बाबा की आपल्यातलं जे असणारं जे बालशीरपणा आहे हो का, चाइल्डीनेस आहे हां, मग त्याला ते काय म्हणते हो, ते बालशीरपणा हमेशा राहू दे आणि त्यामुळं ही आमचं सर्व जीवन असंच राहू दे. मी आतापासून इथं रागवणार नाही आहे आणि त्यासाठी जी चाइल्डीनेस होते ज्याला मी काय केलं होतं, नाकारलं होतं किंवा त्याला दुर्लक्ष केलं होतं माझ्या मुलांचं, त्याबद्दल मी वारंवार मी त्याला क्षमा मागतो असं तो कोण याच्यामध्ये म्हणतोय पहा. कायमचं म्हणजे क्षमा मागण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केलेला आहे पहा. डायरेक्ट ही कविता इथे संपते पहा. तुम्हाला कवितेचा हे काही तुम्हाला कोणते शब्द कोणीच विचारत नाही पहा. फक्त तुम्हाला जर कविता कळाली ना, आशय कळाला ना, एक मुलगा होतो, एक वडील होता आणि वडील काय करतो, जाऊन तिथं असं करून त्याला काय करतो, मुलाला शिवा देतोय, त्याला आई नसते, मग ते हे करतो. मग नंतर शेवटी त्याला कळते की बाबा हे काही कामाचं नव्हतं, आपण मग जर देवाने नियमसुद्धा आपण दिल्लीसुद्धा आपण वापरत नाही, मग देव किती रागवत असेल असं तो सर्व म्हणतो पहा. थोडक्यामध्ये आपण कम्प्रेन्शनमध्ये काय बघूया तर नेमकं हे मी सर्व बघा याच्यामध्ये काय तर आपले प्रश्न लिहून घेतलो आहे मी. तुम्हाला वाचून उत्तर सांगत नाही पहा, उत्तर तुम्हाला कळून जाईल. आता मराठी समजल्यावर काय मराठीमध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकता, पण फक्त मी काय करतो माहिती आहे का, तर याच्यामध्ये जी ही सर्व आहे त्याला मराठीतून तुम्हाला ट्रान्सलेट करून देतो पहा. ओके, म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की मराठीमधून तुम्हाला याचं हे सांगतो, ट्रान्सलेट सांगतो पहा. पहिल्याच्या याच्यामध्ये काय आहे की व्हाय वॉज द चाइल्ड बीटन बाय द फादर. ओके, म्हणजे याच्यामध्ये म्हणते की मुलाला वडिलांनी का मारहाण केली नाही का, म्हणजे चाइल्ड बीटन बाय द फादर. ओके, म्हणजे फादर काय केले हो, मारहाण केली म्हणण्यापेक्षा आपण त्याला शिवाय का दिली किंवा एवढे कठोर शब्द जा कसं म्हणण्यासाठी का केली हे तर आपल्याला सांगायचं आहे. तर का केली तर आतापर्यंत त्यांनी 7 नियम वगैरे तोडले होते, या सर्व गोष्टी आपण सांगायचं नाही का त्याच्यामध्ये. मग या सर्व गोष्टी याच्यामध्ये क्लिअर करायचं. म्हणजे काय, डिड द फादर यूज हार्श वर्ड्स टू पनिश द चाइल्ड. म्हणजे ते म्हणते की वडिलांनी मुलाला शिक्षा देताना कठोर शब्द वापरले होते का, हार्श वर्ड. तर आपण म्हणायचं की बिंदास यस वापरले होते, त्यांना पनिश देण्यासाठी वापरले होते नाही का, असं आपण म्हणू शकतो. मग आता याच्यानंतर काय म्हणते की व्हॉट वॉज द इफेक्ट ऑफ द बीटिंग. ओके, बीट म्हणजे मारहाण किंवा जवळपास आपण त्यांना शिव्या देणे किंवा रागावल्याचं नाही का. मग रागावल्याचा काही परिणाम झालेला आहे का म्हणते, तर व्हाय नॉट, ऑफकोर्स झालेला आहे नाही का. मग ती मुलगा काय रागावून त्यांना याच्यात गेला होता असं तसं, किंवा नंतर त्याला कळालं, ह्या सर्व गोष्टी पेनफुल हर्ट झालं होतं त्याचं, ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये सांगायचं नाही का. मग नंतर काय असेल हो बघा, नंतर हाऊ डिड द बॉय ट्राय टू कन्सोल हिमसेल्फ सॉरो आफ्टर हिज फादर पनिश्ड हिम. मग नंतर काय म्हणते की हाऊ डिड द बॉय ट्राय टू कन्सोल, म्हणजे तो जो मुलगा आहे तर ते कशाप्रकारे त्या दुःखांना सांत्वन करण्यासाठी म्हणजे त्याचा वडील जेव्हा त्यांना पनिश केले नाही का, म्हणजे ज्यांना सजा दिले की बाबा तुम्हाला बोलू नको, जा इथून दूर जा असं म्हटलं होतं तेव्हा नाही का. मग तो मुलगा स्वतःचं सांत्वन करण्यासाठी म्हणजे स्वतःचं सांत्वन करण्याचा प्रयत्न त्यांनी कसा केला हे सांगायचं आहे याच्यामध्ये सांगताना तुम्हाला काय सांगायचं आहे की त्यांना बाबा त्याच्या टॉईजला छान प्रकारे हे केलं होतं, हे काय शेल्स वगैरे आणलं होतं त्यांनी, मग लाल खडे आणून ठेवले होते, गोट्यांचा डब्बा होता, कॉईन्सही होतं, हे सर्व करून त्यांनी स्वतःचं सांत्वन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता असं थोडंफार आपल्याला सांगता येते नाही का. मग इथं काय 30-40 शब्दामध्ये सांगायचं आहे. डिस्क्राईब द साईट ऑफ द चाइल्ड व्हेन द फादर वॉन्ट अप सी हिम. म्हणजे याच्यामध्ये काय म्हणते हो, डिस्क्राईब द साईट ऑफ साईड. ओके, साईट ऑफ चाइल्ड म्हणजे त्या मुलांची बाजू आपल्याला इथं डिस्क्राईब करायचं आहे. व्हेन फादर वॉन्ट अप टू सी हिम, जेव्हा फादर त्याच्याकडे जवळ जाऊन त्याला जेव्हा पाहतात ना, मग तेव्हाच्या त्या परिस्थितीचं आपल्याला काय करायचं आहे हो, साईड म्हणजे चाइल्डच्या याच्यातून आपल्याला वर्णन करायचं आहे की चाइल्डची परिस्थिती काय होती, झोपलेल्या मुलाची काळजी घेण्यासाठी वडील जे प्रयत्न करत होते नाही का, किंवा जेव्हा वडील त्याला भेटायला गेले होते तेव्हा मुलांचं वर्णन आपल्याला करायचं आहे, नेमकं मुलगा कसा होता किंवा काय झालं होतं नाही का त्याच्यामध्ये. तर बघा आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, व्हॉट इज द कम्पॅरिझन बिटवीन, किंवा हे झालं का हां, व्हॉट इज द कम्पॅरिझन बिटवीन द सिच्युएशन नेरेटेड बाय द पोएम अँड सिच्युएशन ऑफ द ह्युमन बिंग विथ रिगार्ड टू गॉड्स. ओके, आपल्याला काय करायचं आहे, कम्पॅरिझन करायचं आहे कशामध्ये, बिटवीन कशामध्ये, सिच्युएशन नॅरेटेड इन द पोएम, म्हणजे या पोएममध्ये जी सिच्युएशन दाखवली आहे मुलांची आणि काय, अँड सिच्युएशन ऑफ द ह्युमन बिंग म्हणजे सध्या परिस्थितीमध्ये मानवी जीवनाची जी सिच्युएशन आहे रिगार्ड्स टू गॉड. म्हणजे आता इथं काय करायचं हो, याच्यामध्ये काय सांगितलं, हे मुलगा असणार आहे आणि फादर असणार आहे, याच्या नियमाचं पालन कोण, मुलगा करावं असं याच्यामध्ये दाखवलं होतं कवितेमध्ये. आणि आपल्या रिगार्डिंग गॉड म्हणजे हे गॉड आहे आणि आपण सर्व गॉडचे मुलं आहात. आणि वास्तविक परिस्थितीमध्ये नेमकी काय स्थिती आहे हे आपल्याला वर्णन करायचं आहे पहा. आता अबाउट 150 वर्डमध्ये लिहायचे आहेत काही, त्याच्यामध्ये मी 3 शब्द लिहून घेतले पहा. याच्यामध्ये डू यू थिंक द फादर हॅज शोन अ
लॅक ऑफ मॅच्युरिटी इन डीलिंग विथ द चाइल्ड हिअर अँड व्हाय. याच्यामध्ये काय म्हणते की तुम्हाला विचार आला आहे का, फादर हॅज शोन अ लॅक ऑफ मॅच्युरिटी, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, याच्याबद्दल तुम्ही काय विचार करता की फादर याच्यामध्ये काय केलं हो, लॅक ऑफ मॅच्युरिटी त्यांनी चांगल्या प्रकारे शो केली नाही आहे का, असं ते म्हणते नाही का. म्हणजे ते समजून घ्यायला पाहिजे होते, ते समजून घेतली नाही आहे का. आणि इन डीलिंग विथ द चाइल्ड हिअर, म्हणजे त्याच्या मुलांना बोलताना असं केलं नाही का, हे करताना त्याने मॅच्युरिटी दाखवली नाही का, हे त्याच्यामध्ये विचारले आहे. आणि तर दाखवली नसेल तर का नाही दाखवली, आणि असेल तर का, म्हणजे असं व्हाय म्हणून विचारले आहे पहा. त्यानंतर ही इज द पोएम होपफुल दॅट विल शो काय मर्की ऑन ह्युमन बिईंग अँड व्हाय डू यू थिंक सो. ओके, देव काय करू शकते हो, द पोएम होपफुल द गॉड, म्हणजे ते पोएम काय म्हणते पोएममध्ये की बाबा देव काय करू शकते, आपल्याला मानवी मनावर म्हणजे मानवांवर दया दाखवू शकते, असं कोण म्हणते, हे कवी म्हणते नाही का. कवितेत सांगले की पोएम होप काय इज द पोएम होपफुल दॅट गॉड विल शोन मर्की, म्हणजे दया दाखवू शकते हो काय, देव आपल्याला काय मानवावर दया दाखवू शकते, म्हणजे ह्युमन बिईंगवर नाही का, ह्युमन बिईंग मानव जातीवर देव दया दाखवू शकते, असं कवितेतून सांगितलेलं आहे. आणि व्हाय डू यू थिंक, आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय विचार करता, हे त्यांनी त्याच्यामध्ये विचारलेलं आहे पहा. मग आता याच्यामध्ये काय म्हणलं की शेवटचं ड्रॉन ऑफ द पिक्चर ऑफ द चाइल्ड कॅरेक्टर फ्रॉम द पोएम, म्हणजे पोएममध्ये जे पिक्चरचं काय जे आपलं मुलाचं कॅरेक्टर आपल्याला म्हणजे नेमकं कसं आहे किंवा दुःखाचं आहे, त्याला वडील आई नसते, त्याला सांत्वन करणारं कोण नसते, असं सर्व गोष्टी आपल्याला त्याचं सांगायचं आहे. म्हणजे त्याचं एक टाईप ऑफ डिस्क्राईब करायचं, त्या मुलाचं डिस्क्रिप्शन करायचं आहे. कविता 20 मिनिटात झालेली आहे पहा. आय थिंक होपफुली की मी तुम्हाला समजली असेल एवढी आशा करतो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुढचे लगेच व्हिडिओ आपण ग्रॅमरवर घेणार आहोत, म्हणजे आपल्याला सर्व घ्यायचा प्रयत्न करायचा आहे पहा. तोपर्यंत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आणि तुम्ही चॅनलला काय आपलं हे काय म्हणतात शेवटी प्लीज कमेंट करायला विसरू नका नाही का. कमेंट केले की मला वाटतं की बाबा कोणीतरी पाहते आपलं नाही का, मग ते कमेंट काही करा तुम्ही, मग काही शिवा देऊ नका, पण कमेंट करा नाही का तुम्ही. मग ते कमेंट केले की आपल्याला थोडं भारी वाटतं नाही का. मग लाईक केल्यानंतर मग कमेंट करायची, कमेंट केल्यानंतर मग मी बाकीचं लगेच व्हिडिओ तुम्हाला पाठवतो लगेच नाही का. तोपर्यंत भेटूया. बाय, गुड नाईट.